किती वाईट वाटतं ना. आणि ते गणपती बाप्पाचं विसर्जन त्याला पाण्याच्या मूर्तीत टाकलं की असं वाटतं अरे यार ही किती सॅड वाटतं ना. आपला खूप जवळचा कोणतरी माणूस अचानक आता पुढच्याच वर्षी आपल्याला भेटेल. पण कधी कधी असं विचार केला की असं वाटतं की ज्या लोकांचे जॉबच असे असतात ते नेहमी त्यांच्या फॅमिलीपासून एवढे लांब असतात, कधीतरी असेच येत असतील ना, वर्षात 1 महिन्याची सुट्टी वगैरे. तसे आपले आर्मी काका असतात, द ग्रेट पीपल, हे की नाही. चला. हो मॅम. चला. म्हणून थोडस अनेक सांगू का? बोला, सांगा. टीचर म्हणजे सॉरी मला तरी असं वाटतं की गणपती बाप्पांना स्थापित करणारे आणि विसर्जित करणारे आपण कोण, कारण ते सर्व तिला सांभाळतात आणि आपण म्हणजे ती जेव्हा विसर्जन करतो आपण त्यांचं, तर ठीक आहे, साहजिक आहे की आपण सॅड वगैरे होतो, बट आपण कोण की त्यांना विसर्जन करणारे. हो ना. त्यांना आपण त्याच्या मूर्ती बनवतो गणपती बाप्पाच्या, मुळात त्या गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवतो आपण स्वतःसाठी, त्याची पूजा आपण करतो स्वतःसाठी. तर आपल्या सगळ्यांच्या देवघरामध्ये ऑलरेडी गणपती असतोच. म्हणजे असं कुठलं घर आहे त्याच्यात देवघर नाही, आणि असं कुठल्या देवघरात गणपती बाप्पा नाही, तर ते ऑलरेडी असतातच आपल्या घरामध्ये. पण आता ह्याच्यात काय माहितीये का, बघा थोडासा आता पुन्हा विषयांतर होईल, पण सांगणं माझं काम आहे, कारण आता विषय निघालाय. आणि शिवाय आपला विषयच विज्ञान आहे, तर विज्ञान म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या सजीवांचा अभ्यास. थोडासा टॉपिक रिलेट करू आपण ह्या कंटेंट बरोबर. बघा कसं आहे की ह्याला म्हणतात पार्थिव गणेश पूजा. पार्थिव गणेश पूजा म्हणजे गणपतीची मूर्ती मातीपासून बनवायची आणि त्याची पूजा करायची. थोडक्यात विचार केला ना तर आपण पुन्हा निसर्गाचीच पूजा करतो. निसर्गातल्या मातीची मूर्ती जी बनवतो आपण, मी त्या नैसर्गिक पद्धतीचं म्हणते, पीओपीच्या मूर्ती किंवा मेटलच्या मूर्ती, त्याच्याबद्दल मी म्हणत नाहीये. तो वेगळा, तो मुद्दाच वेगळा आहे. दरवर्षी मूर्ती आणून ती विसर्जित करायची नाही म्हणून काही लोक एकदाच फायबरची आणतात किंवा मेटलची आणतात, पंचधातूची आणतात, ती वर्षभर ठेवून देतात आणि मग गणपतीच्या वेळेला ती आणतात, त्याची पूजा करतात. गणपती गणपतीच आहे. तुम्ही कुठल्याही रूपात एक सुपारी जरी म्हटली ना तरी पण तो गणपती असतो, हो की नाही. फक्त मनातली श्रद्धा महत्वाची, नाहीतर मग तो तुमच्या समोर उभा असून पण तुम्हाला कळणार नाही, हो की नाही. तसा तो मुद्दा नाहीये. तर त्याच्यात पार्थिव गणेश पूजेमध्ये आपण तुम्ही थोडस विचार करून बघा, ते गणेशाची मूर्ती जेव्हा आपण आणतो म्हणजे घरात आणतो तिकडनं त्या मंडपमधनं, त्याची पूजा करताना आपण ते षोडशोपचारे पूजा करतो. षोडशोपचारे म्हणजे 16 प्रकारचे उपचार. त्याच्यात काय काय असतात तुम्ही बघितलंय का. त्याला पत्री वाहतात, गणपती बाप्पाच्या मूर्तीला वेगवेगळी पत्री वाहतात आणि सगळ्याच्या सगळ्या पत्री या औषधी गुणधर्माच्या आहेत. आता आपण त्याचा वापर करत नाही, आपल्याला त्याचं फार ज्ञान नाही. रोजच्या याच्यामध्ये आपल्याला ज्या पत्री मिळतात दुकानातनं किंवा त्या काय बरं म्हणतात पूजेच्या सामानाच्या इकडनं, त्या आपण घेऊन येतो. पण त्या सगळ्याच्या सगळ्या पत्रींची काही ना काही ही आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्माची विशेष ओळख आहे. त्याच औषधी ज्या आहेत त्या गणपती बाप्पाच्या पत्रीमध्ये आपण वापरतो. म्हणजे निसर्गातली माती, निसर्गातलं पाणी, निसर्गातल्या पत्री, निसर्गातली फुलं. जास्वंदाचं फुल स्वतःच एक औषधी फुल आहे, माहिती आहे ना तुम्हाला. त्याचे बरेच चांगले उपयोग आहेत. त्याचा उपयोग हा अनेक तेलांकरता केला जातो, सिद्ध तेलांकरता केला जातो. केसांचं तेल तर खूपच कॉमन आहे. आणि त्याचा दुर्वा स्वतः औषधी वनस्पती आहेत. तर प्रत्येक गोष्ट जी आपण गणपती बाप्पाला देतो ती निसर्गातनं घेतो. या निमित्ताने आपण निसर्गाच्या जवळ जातो. पावसाळा हा असा सीझन आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या वनस्पती असतात, खूप फुलं फळं पानं बहरलेलं असतं सगळं. निसर्गाचंच देणं, निसर्गाला परत देणं, अशी ही जी गणेशाची पूजा असते त्याच्यामध्ये आपण निसर्गाच्या जवळ जातो. हरतालिकेच्या पूजेच्या वेळेला आपण काय करतो बघा, वाळू आणतो. शंकराची पूजा तर अगदी सोपी असते, त्याला काहीच नकोय, तो विरक्त माणूस आहे. म्हणजे तो देवांचा देव महादेव आहे ना, त्याला कशाचीच गरज नाहीये, तो बियॉन्ड एव्हरीथिंग आहे. तो जिथे सुरू होतो तिथे जग संपतं ना ऑलरेडी. त्याच्यामुळे त्याच्या गरजाच नाहीयेत काही. तुम्ही त्याला अगदी अगदी दूध पाणी कसला अभिषेक करा नका करू, ओम नमः शिवाय म्हटलं नाही म्हटलं, नुसतं नमस्कार केला नाही केला तरी पण त्याच्यापर्यंत सगळं पोहोचतं. पण त्याची पूजा, हरतालिकेची पूजा कशी करतात माहितीये ना तुम्हाला. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला निसर्गाच्या जवळ का नेते की ह्या सणांमध्ये ईव्हीएस आहे. ईव्हीएस म्हणजे सायन्स आहे. आपल्या आजूबाजूला वाळू असते, त्या वाळूची जी पूजा करतो आपण, त्या वाळूपासूनच पूर्वी सगळे जे शंकर, तुम्हाला माहितीये ना, शंकराच्या पिंडी आणि गणपतीच्या मूर्ती ह्या दुसऱ्या दूरदूरच्या देशांमध्ये सुद्धा उत्खननामध्ये सापडलेल्या आहेत. ते की आपण आपल्याकडचंच नाहीये. म्हणजे पूर्वीपासून ही सनातन संस्कृती खूप खूप लांबपर्यंत पोहोचलेली होती आणि ती खूप चांगली उत्कर्षाला पण आलेली होती. पण म्हणजे नंतर ते अर्थात उद्ध्वस्त झालं असेल, जमिनीखाली काढलं गेलं असेल, पण ह्या सगळ्याचे अवशेष अजून पण आहेत. तर
आपण काही जगावेगळं करत नाहीये, ते ऑलरेडी सगळीकडेच आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने पुजलं जाते. पण आपल्याकडे संस्कार असा आहे की आपण निसर्गाला आपला सगळ्यात मोठा गुरु मानतो, निसर्गाला आपला सगळ्यात मोठा देव मानतो. आपले सगळेच देव बघा, गणपती बघा ना, त्याचा चेहरा आहे कसला, हत्तीचा आहे आणि त्याचं शरीर कसं आहे, माणसासारखं आहे. गुड इव्हनिंग, आय एम गुड. म्हणजेच हत्ती कुठे असतो, जंगलात असतो. हत्ती आहे, ग्रास म्हणजे ग्रास इटर आहे ना, तो प्युअर व्हेजिटेरियन आहे. तरी गणपती बाप्पाचं पोट बघा कसं आहे, मस्त मोठं. सांगायचा मुद्दा, निसर्गातलेच 2-3 घटक. तो नरसिंह अवतार तुम्ही मूवी बघितलाय का, तो नरसिंह कसला भारी आहे. त्याच्यात पण काय आहे, माणूस आणि वाघ. तुम्हाला या कनेक्टिंग लिंक नाही वाटत का, बघा बरं. ह्या कनेक्टिंग लिंक आहेत ना इव्होल्युशन मधल्या. जेव्हा 10वी जवळ इव्होल्युशन बघू ना आपण, तेव्हा तुम्हाला समजेल 2 स्पीसीसच्या मधली कनेक्टिंग लिंक असते. त्याच्यामध्ये गुणधर्म थोडे याच्यासारखे थोडे याच्यासारखे असतात. नरसिंहाच्या अवतारामध्ये नर आणि सिंह दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तसंच गणपतीच्या याच्यामध्ये पण माणूस आणि हत्ती ह्याचं कॉम्बिनेशन आहे. विचार करून बघणारी गोष्ट की असं कसं असू शकतो, बरोबर आहे ना. गणराज, गण म्हणजे त्याचे मित्र, त्यांचा तो राज आहे, त्यांचा तो मित्र आहे. त्याच्या नावांमध्ये पण अर्थ आहे ना, बरोबर ना. गज आनन, आनन म्हणजे चेहरा, त्याचा चेहरा गजासारखा आहे, तो गजानन. म्हणजे त्याच्या नावांमध्येच त्याचा अर्थ आहे. लंबोदर, उदर म्हणजे लांब, जसं लंब उदर आहे तो. वक्रतुंड, तुंड म्हणजे तोंड वाकडं आहे, असं वक्रतुंड. म्हणजे सांगायचा मुद्दा की हे सगळं निसर्गामध्ये असलेल्या गोष्टीच आपण त्याला परत करतो. त्यानिमित्त आपण निसर्गातल्या वस्तूंना हाताळतो. त्या वनस्पती, औषधी असतील, पानं, फुलं, पत्ते, जे काही असेल ते आपल्या कुठे ना कुठे आपल्या आजूबाजूला आहे, त्याची जाणीव होते. तुम्हाला त्यातलं सगळं ज्ञान नसेल तरीही बघा, विचार करा, हजारो वर्षापूर्वीपासून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी संस्कारांमध्ये आहेत. वेदांच्या काळामध्ये तर ह्या सगळ्यांची पूजा, होम हवन व्हायचे. म्हणजे विचार करा ना की तेव्हापासून हे आपल्याकडे होतं. वेदांच्या ऋचांमध्ये सुद्धा गणपती म्हणजे शिवशंकर किंवा महालक्ष्मी ह्या सगळ्यांबद्दल काही ना काही दिलेलं आहे. मग कोणाला काय आवडतं, कोणाला काय नाही आवडत, ह्या सगळ्यांबद्दलच्या काही काही मेन्शन्स त्याच्यामध्ये आहेत ना. तर हा ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा, हे पूर्वीपासून आपल्याकडे आहे आणि ते तेव्हापासून आतापर्यंत आपण फॉलो करतोय. विचार करा, आपली परंपरा कसली स्ट्रॉंग आहे आणि सगळ्याच गोष्टी लिखित स्वरूपात नाहीयेत, मौखिक स्वरूपात आहेत. म्हणजे माझे आजी आजोबा जे करायचे, त्यांचे आजोबा जे करायचे ते करतात. मी जे करते ते बघून माझी मुलं करतील, ते जे करतात बघून त्यांची मुलं करतील. म्हणजे आपल्याकडे हे जनरेशन टू जनरेशन पास होत गेले, म्हणून आपण ते ऑटोमॅटिक करतो. आपल्याला कळतही नाही की आपण काय करतो. पंचामृत बनवा, पंचामृत बनवा. कुठून आलं पंचामृत? 5 गोष्टी अमृता समान. आता आपण साखर घालतो, पण खरं तर गुळ घालायला पाहिजे किंवा मध घालायला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मध तर असतोच, पण साखर पूर्वी नव्हती, मग त्याच्याऐवजी काहीतरी गोड दुसरं मध किंवा अजून दुधाचे खूप सारे पदार्थ होते. अशा वेगळ्या गोष्टी घालून त्याने त्याची आंघोळ घालायची आपल्या देवाची. त्याचा किती चांगला मोठा विचार आहे हा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुठल्याही सणांमध्ये काय निसर्गाच्या नादी लागायचं नाही. बरं, हे काय मला तू नंतर सांगायचा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा असा आहे की आपल्या कोणत्याही सणामध्ये आपण कोणाला कुठलीही हानी पोहोचवत नाही. विचार करून बघा, कुठला तरी सण असा आहे का की आपण कोणाला तरी मारलंय, कोणाला तरी ठोकलंय, कोणाला तरी, म्हणजे असं सेलिब्रेशन नाहीये. सेलिब्रेशन कसलं आनंदाचं आहे की तू आम्हाला खूप काही दिलंस ना, तर आम्ही त्याच्याकरता नतमस्तक होतोय. कुठलाही सण घ्या, कुठलंही तुम्ही एका दिवसाचा जरी सण असेल ना, बैलपोळा बघा ना, वर्षभर ते बैल आपल्या शेतामध्ये काम करतात. मग आपण त्यांना एका दिवसाकरता सेलिब्रिटी बनवतो की तुम्ही आहात आणि तुम्ही शेतात काम करताय म्हणून आजचा दिवस तुमचा आहे. रक्षाबंधन, रक्षा करायचंय, ते बंधन आहे. मग ते एकमेकांना तुम्ही जेव्हा बांधता तेव्हा तुम्ही बांधील की असते ना तुमची, की मी बांधलंय माझ्या बहिणीला, तिची रक्षा करण्याचं माझं काम आहे. हे एक बॉन्डिंग आहे ना, हे डेव्हलप करण्याचं काम आपले सण करतात. मग आपण खूप निसर्गाच्या जवळ जातो आणि ज्या बेसिक आणि चांगल्या मानवी भावना आहेत ना, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो. त्याचा पुरस्कार आपण करायला पाहिजे, ओके नाही. ज्या चांगल्या गोष्टी त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. तर असा आहे आजचा मुख्य विषय. तर ह्याच्यामध्ये जे होतं महत्वाचं ते हेच होतं की आपण निसर्गाच्या जवळपास जातो. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, निसर्गाचा विषय निघालाय, त्याच्यामधून आपण दुसऱ्या विषयावर जाऊया की तुमच्या आजूबाजूला आता निसर्गातल्या कुठल्या कुठल्या वस्तू आहेत, सजीव वस्तू, जरा मला सांगा. आणि अनम्यूट करा, कोणी माईक ऑन केलात आणि बोललं तरी चालेल. तर गाय, म्हैस, झाड, तुमच्या घराच्या आजूबाजूला झाडी असेल, अजून झाडे, आई वडील, बरं, मांजर, झाडे, घर,
आई वडील, हो. गल्ली, इकडे माणसं, भाऊ. बाया, मुलं. बरोबर. अॅनिमल्स. तुम्हाला सांगितलं ना मी आमच्या गार्डन मध्ये कसा मला तो दिसला कॅट. नागोबा. त्याच्यानंतर रस्त्यावरती मला दिसली ते घोरपडीचं पिल्लू. माझ्या इकडे तर असं कितीचं आमच्या घराच्या रस्त्यावरती तुम्हाला माहितीये का किंगफिशर पक्षी माहितीये का तुम्हाला? खंड्या म्हणतात त्याला भरपूर ठिकाणी. तो किंगफिशर खंड्या किंगफिशर. त्याचा पाठीचा रंग आहे ना असा मस्त निळसर रंग असतो, एकदम असा मोरपंखी रंग असतो ना तशी त्याची पाठ असते. पुढचा रंग ठीक आहे, ऑल राईट, कळलं मला, डॉग कॅट वगैरे खूप जनरल आहेत ते. पुढचा रंग असा ब्राऊन असतो आणि त्या ब्राऊन, हा बरोबर, ब्राऊन रंगाच्या खाली पांढऱ्या रंगाची पट्टी असते. असं मल्टी कलर पक्षी असतो, खूप सुंदर असतो किंगफिशर. आणि हो, रोज दिवसातनं एकदा किंवा 2-3 दिवसातनं 2-3 तरी किंगफिशर, म्हणजे दिवसाला एक सरासरी एवढे किंगफिशर मला रोज दिसतात. आणि आमच्या घराच्या रस्त्यावर ओढा आहे. मी खूपदा गाडी थांबवते तिकडे, उतरते खाली आणि किंगफिशर बघते. जोपर्यंत तो उडून जात नाही मी थांबते, तो गेला की मी जाते. खूपदा मला किंगफिशर असे तिथे बसलेले दिसतात. मुंगूस आहे, हा मुंगूस पण दिसतात. आमच्याकडे तर खूप मस्त मोठं जंगल आहे ना, जंगलातच घर आहे. तिथं खूप साऱ्या रस्त्यावरती असे खूप सारे प्राणी असतात. अच्छा, अदितीने खूप चांगला मुद्दा मेन्शन केलाय, मायक्रोब्स. कुठे आहेत मायक्रोब्स अदिती तुझ्या आजूबाजूला? टीचर मायक्रोब्स म्हणजे बॅक्टेरिया वगैरे. आता जर का म्हणजे खेड्यामध्ये एखाद्या ठिकाणी असं असतं जिथे की एखाद्या दगडाखाली वस्तू म्हणजे काही जर एखादी गोम वगैरे पावसाची त्यांच्यावर जर का दगड ठेवले तर त्या म्हणजे मरतात. तिथे जी बॅक्टेरिया वगैरे असतात तर त्या म्हणजे मायक्रोब्स असतील. बरं, आणि जागृती बोला, हँड रेज केलाय तुम्ही. हा, बोल बोल बोल, वाक्य पूर्ण कर. आमच्या पाठीमागे आहे म्हणजे मॅम शेतात मोर आहेत. दगडाखाली हो. शिदून हम्म. दगडाखाली शिदूड दगडात मिळतात. काय मिळतात शिदूड म्हणजे? गांडूळ. गांडूळ. बर, हो, असतात, करेक्ट आहे. जागृती, तू हँड रेज का केलाय? टीचर, मला आता जे तुम्ही सांगत होते ना की आमच्या गल्लीमध्ये एक छोटासा डॉग आहे म्हणून, त्याचं नाव खंड आहे. तर टीचर तसंच ना आमच्या इथे पण आमच्या शेतामध्ये ना एक मस्त क्यूट अशी मांजर आहे टीचर. तर ती इतकी क्यूट आहे ना, तिला जर आम्ही सांगितलं ना इथे बस तर ती तिथेच बसते. म्हणजे टीचर त्यांना बोलता येत नाही बट त्यांना खूप छान समजतं आपली भाषा. बरोबर, प्राण्यांना समजतं आपण काय बोलतोय. लावण्या बोला. लावण्या बोल ना, तू हँड रेज केलायस ना? येस मॅम. मॅम मी म्हणजे आदितीने सांगितलं की मायक्रोब इथे असतात. तर आम्ही म्हणजे बायोलॉजीमध्ये पण शिकलोय की मायक्रोब्स हे सर्वत्र असतात, एव्हरीवेअर असतात. ते म्हणजे शरीरात पण असतात, पाण्यात पण असतात, हवामध्ये पण असतात आणि मातीमध्ये पण असतात. आता आपल्या शरीरामध्ये काही मायक्रोब्स असतात, म्हणजे काही नाही, खूप सारे लाखो मायक्रोब्स आहे. तसं हवामध्ये पण आपण त्यांना साध्या डोळ्याने तर नाही, म्हणजे डोळ्याने नाही बघू शकत, पण मायक्रोस्कोपने बघू शकतो. बरोबर आहे. म्हणूनच त्यांना म्हणतात, बरोबर, म्हणूनच त्यांना म्हणतात ओमनी प्रेझेंट, म्हणजे सगळीकडे असतात ते. बरोबर सांगितलं. पाणी, हवा, माती सगळीकडे असतात. आता मी जिकडे बसले, आता तुम्ही जिकडे बसलात, आपल्या आजूबाजूला हवा आहे ना, तिथे खूप सारे मायक्रोब्स आहेत. तुमच्या आणि माझ्या स्किनवरती पण खूप सारे मायक्रोब्स फिरतात. तुमच्या आणि माझ्या आत्ता राईट नाऊ ऍट प्रेझेंट आपल्या तोंडामध्ये, जिभेवरती, बोटांवर खूप सारे मायक्रोब्स आहेत. आपण ज्या जमिनीवर पाय ठेवणार आहेत त्या जमिनीवर जर माती असेल किंवा फरशी असेल तर त्या फरशीवर पण खूप सारे मायक्रोब्स आहेत. माती असेल तर जास्तच आहेत. आणि पाणी, जे पाणी आपण पितो त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोब्स आहेत. हे झाले बाहेरचे. घोरपड, हो बरोबर. आता ते जाऊ द्या. आता तुमच्या आजूबाजूला असलेले प्राणी झाले. आता आपण काय बोलतोय ते बघा. आता आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स बद्दल बोलतोय. हे झाले ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आपल्या आजूबाजूला असतात. आता आपल्या आतमधले, आपण मगाशीच म्हणालो, आपल्या बोटांवर, नखांवर, तोंडामध्ये, नाकामध्ये, आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा
गुड मायक्रोब्स आणि बॅड मायक्रोब्स, म्हणजे गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया हे असतात. जिकडे जिकडे आपल्या बॉडीमध्ये ओपनिंग्स आहेत अशा सगळ्या ठिकाणी कुठले ना कुठले मायक्रोब्स हे असतात. एकतर ते त्यांचं काम करत असतात प्रोटेक्शन करण्याचं, दुसरं ते काम करत असतात पीएच मेंटेन करण्याचं. कारण आपल्या शरीराचे ते ओपनिंग्स आहेत, तर त्या ठिकाणून दुसरे इन्फेक्शन्स येऊ शकतात. तर ते किल करण्यासाठी, तिथला पीएच मेंटेन करण्यासाठी असे बॅक्टेरिया बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये असतात, ते काम करत असतात. आता बरोबर, युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स हाच तर टॉपिक आहे. आता आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्या आत असलेल्या मायक्रोब्स बद्दल आपण बोललो. काही काही मायक्रोब्स हे आपल्याला खरंच मदत करतात, जसं की नावातच सांगितलं युजफुल मायक्रोब्स. युजफुल मायक्रोब्स कोणते कोणते आहेत तुम्हाला माहिती असलेले मायक्रोब्स? आता आपण मॅम लॅक्टोबॅसिल आहे, रायझोबियम. बरोबर, तुम्ही मला एकदम धड्यातलीच नावं सांगितली. तुम्ही मला ते उदाहरणं सांगितली तुमच्या डेली लाईफ मधली आहेत. मॅम सांगू का? सांगा. थांबा थांबा थांबा, दुसऱ्या कोणाला काही बोलायचंय का? मला बघू द्या. आणखी कोणाला काही बोलायचंय का? मॅम किण्व. किण्व. वेदिका जरा थोडं एक्सप्लेन कर बरं, म्हणजे काय? अजून कोणाला काही वेगळं सांगायचंय तर का? आपण जो पाव खातो ना, तर त्याच्यामध्ये आपण जो पाव खातो त्याच्यामध्ये किण्व पद्धत वापरलेली असते. हो बरोबर. टीचर, त्याच्यामध्ये आणि ईस्ट त्याच्या- पावडर असते. सूक्ष्मजीव घातलं जातं, त्यामुळे पाव तयार करता फुगतो. बरोबर आहे, बरोबर. तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. आपण पाव खातो, वडापाव खाल्ला ना सगळ्यांनी तुम्ही? असं कोण आहे जगात ज्याला वडापाव आवडत नाही? त्या वडापाव मधले जे पाव असतात ना, मोमोज बरोबर, सँडविच मधले जे ब्रेड असतात, वडापाव मधले जे पाव असतात, पावभाजी मधले, मिसळ मधले जे पाव असतात, ते टब्बू टब्बू वाले ते सगळे, ते का बरं असे मऊ असतात? असे दाबले की जसे दाबले जातात मऊ लुसलुशीत. तसंच त्याची हा सूक्ष्मजीव घातला जातो. बरोबर. तसेच तुम्ही जर त्याच्यामध्ये बघितलं, ईस्ट पावडर असते, ईस्ट. बरोबर टीचर त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची रिॲक्शन चालू राहते. बरोबर. आणि दुसरं अजून एक आहे, तुम्हाला आता आपण पावाचा मुद्दा काढला तसा, जेव्हा बिस्किट्स बनवतात तर त्या बिस्किट्स मध्ये सुद्धा ते बनवताना बरं का, त्याच्या पिठामध्ये ते टाकले जातात. तिसरं, तुम्ही पिझ्झा खाल्ला असेल, पिझ्झाचा बेस असतो बघा, तो पण असा मऊ असतो. ज्या ज्या ठिकाणी असं फ्लपी असतं ना, केक आणखी एक गोष्ट जी अशी मऊ फ्लपी बनते, अशा ठिकाणी जिकडनं पोरस म्हणजे सच्छिद्र असं काही स्ट्रक्चर बनतं, अशा ठिकाणी बऱ्याचदा असे मायक्रोब्स टाकले जातात. ठीक आहे. आता हे आहेत गुड बॅक्टेरिया, हे तर ते पावातले आहेत. दुसरे आपल्या सगळ्यांच्या घरातले, सगळ्यांच्या ओळखीचे, सगळ्यांचे लाडके कुरकुरेमध्ये पण असतात का? सगळ्यांचे लाडके लॅक्टोबॅसिलस, तुम्ही सांगितलं. टीचर लॅक्टोबॅसिलिया जो असतो ना, यस टीचर, माझा पण. बरं, दुधाचं दही करणारे ज्यांच्यामुळे, तो दुधाचं दही करतो. बरोबर, लॅक्टोबॅसिलस. मी सांगू का? सांगा सांगा. ईस्ट आपण जे इडलीच्या पिठामध्ये राहतो ते. बरोबर, अगदी बरोबर आहे. इडलीच्या पिठामध्ये जे असतात ते सुद्धा गुड बॅक्टेरिया आहेत, कारण की ते फर्मेंटेशन करतात. फर्मेंटेशन म्हणजे आंबवणे, बरोबर ना? मॅम दह्यामध्ये. दह्यामध्ये. बरोबर, हे नॅचरल आहेत. हे नॅचरल पाव, दही, पाव, ब्रेड. हॅलो टीचर. बोला. टीचर, जसं की जे आपले दही मधले जे बॅक्टेरियाज आहेत ना, की जे आपल्यासाठी उपयुक्त आहेत, तर टीचर त्यापैकी मध्ये आपण जर दह्यामध्ये साखर ऍड नाही केली ना, तरच ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. जर आपण त्यामध्ये साखर ऍड केली तर ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त नसतात. मुळात तर जेवणामध्ये साखर ही नाहीच टाकायला पाहिजे. साखर हा मुळात खूप ऍक्च्युली तो पटकन एनर्जी देणारा सोर्स म्हणून आपण वापरतो. शरीरामध्ये शर्करा असते, पण आपण जी साखर खातो बाहेरनं प्रोसेस केलेली, ती एका लिमिटमध्ये खाल्ली तर ती ठीक आहे. प्रत्येक गोष्टीत साखर, आता ही म्हणाली म्हणून, पण मी खरं सांगितलं तर मी पण खूपदा दह्यामध्ये साखर घालून खाते. स्पेशली भातामध्ये दही घातलं की त्यात साखर ऑटोमॅटिक येते. आता आपल्याला साखरेला पर्याय नाहीये. खूप सारे चहामध्ये पण गुळाचा चहा असतो, पण सगळेच चहा आपण गुळाचे करायला जातो, तो कधी कधी खराब होतो, नासून जातो तो चहा. म्हणजे प्रत्येक गोष्टीला पर्याय साखरेला नाही आपल्याकडे. काही ठिकाणी साखर वापरावी लागणारच आहे. पण तिचं म्हणणं बरोबर आहे की त्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला लागू होण्याकरता ते जसं आहे तसं ते त्याच फॉर्म मध्ये खाल्लं पाहिजे, ते खरंय. आपण धड्याच्या पीपीटीकडे जाऊया आणि गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया, सोपा धडा आहे, मस्त धडा आहे, तुम्हाला ऑलरेडी तो माहिती आहे, त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. तुमच्या शाळेत झालाय का हा धडा?
टीचर आमचं झालेलं आहे तो. म्हणून तुम्हाला हे माहिती आहे. मॅम आमचं पण झालेलं आहे. गुड टीचर म्हणजे अर्धा आमचा नाही झाला. टीचर आमचा अर्धा झाला, गुड अर्धा बाकी. मॅम टीचर आमचा झाला पूर्ण. गुड. ज्यांचं नाही आमचं झालंय शिकवायचं बाकी आहे, मॅम. ज्यांचं नाही झालंय ते शिका, ज्यांचं झालंय त्यांनी रिव्हिजन करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. चला, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. हे जे सुंदर चित्र आहे, चित्र बघूनच त्याच्या प्रेमात पडावं असं वाटतं. पण मायक्रोस्कोप मधले मायक्रोब्स आहेत ते, म्हणजे कॅन यू इमॅजिन, हे असे वाले जे होते ह्यांनी 1-2-3 वर्षापूर्वी सगळ्या जगाला मॅड केलं होतं, कोरोना. पण 2 प्रकारचे तुम्ही आता लॅक्टोबॅसिलस म्हणालात की नाही, 2 प्रकारचे मायक्रोब्स असतात. बॅसिलस म्हणजे रॉड शेप्ड आणि कोकस म्हणजे राऊंड शेप, डिस्क सारखे. आता तुम्हाला हे जे दिसतात ना इकडे असे, हे आहेत बॅसिलस. आणि हे जे आहेत हे असे गोल गोल जे आहेत ना टोकदार, हे पण कोणते ना कोणते तरी मायक्रोब्सच आहेत. आता युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स म्हणजे काय? Microbes are tiny organisms found everywhere, playing crucial roles in our health, environment, and industry. Some are beneficial, while others can cause harm. बरं, आता हे मायक्रोब्स म्हणजे काय काय असतात? बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, अशा मेजरली ह्या कॅटेगरीमध्ये ते आपल्याला दिसतात. बॅक्टेरिया आणि व्हायरस तुम्हाला माहिती आहेत का? तुमचा झाला ना हा धडा शाळेमध्ये, मग बॅक्टेरिया आणि व्हायरस तुम्हाला माहिती आहेत का? काही टीचर एकदा पण विचारा ना. बॅक्टेरिया आणि व्हायरस ह्या 2 गोष्टी तुम्ही ऐकल्यात का? तुम्हाला माहिती आहेत का काय असतात ते? येस मॅम. सांगा मग. टीचर व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस, बरोबर आहे. पण मग बॅक्टेरिया काय वेगळे असतात? मॅम बॅक्टेरिया नाही का, सांगू का मी? तुम्ही काय सांगताय? मॅम बॅक्टेरिया नाही का, ते आपल्या दहीला म्हणजे दूधला दही मध्ये रूपांतर करायला त्यांना बॅक्टेरिया म्हणतात. मग व्हायरस कोणाला म्हणतात? मॅम ते कोरोना व्हायरस जे आपल्याला आजारी पाडतात. व्हायरस म्हणजे जे आपल्यासाठी उपयुक्त नसतात. टीचर व्हायरस आपल्यासाठी उपयुक्त नसतात. बर, ऐका, बेसिक काही गोष्टी आहेत त्या आपण जरा समजून घेऊया. बॅक्टेरिया आणि व्हायरस मधला एक बेसिक फरक तुम्ही समजून घ्या, तो तुम्हाला आता नाहीये, कारण तुम्हाला मायक्रोबायोलॉजीची सुरुवात या धड्यामधनं झाली आहे ना. सो आय एम टेलिंग यू पर्पजली की ह्याच्यामध्ये बेसिक फरक काय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे. स्लाइड मध्ये तुम्हाला काहीतरी, ही स्लाइडचं मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे. हा स्लाइड म्हणजे मायक्रोस्कोप खाली आपण जी काचेची पट्टी ठेवतो, काचपट्टी, त्याच्यावर सॅम्पल ठेवतो, त्याच्यावर काहीतरी आपण कलरंट टाकतो, त्याच्यावर कव्हर स्लिप ठेवतो आणि मग मायक्रोस्कोप खाली त्याला 10x वर ऍडजस्ट करतो. त्याचा फोकस 10x पर्यंत येतो, तेवढं तुम्ही बारीक त्याला बघू शकता. 45 वर आणतो, 60 वर आणतो आणि तुम्ही त्याला आणखीन बारीक बारीक लेवलला म्हणजे जास्तीत जास्त मॅक्झिमाइज करून बघू शकता, बरोबर ना, मायक्रोस्कोप मध्ये. तर जेव्हा आपण या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करतो तर बेसिकली आपण त्याच्या 2 कॅटेगरी करतो, बॅक्टेरिया आणि व्हायरस. फंगस वेगळेच असतात, त्याच्याबद्दल आपण बोलू नंतर. आता बॅक्टेरिया आणि व्हायरस मधला बेसिक फरक काय बघा. दोनही प्रकारचे पॅथोजन्स आपल्या बॉडीवर अटॅक करतात. आपल्याला मागच्या वर्षी एक धडा होता, हेल्थ अँड डिसीजेस, बरोबर. त्या धड्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या काय बरं म्हणतात, व्हायरसेस, बॅक्टेरियाची नावं होती. स्वाईन फ्लू वाला वेगळा, एड्स वाला वेगळा, बरोबर. कॅन्सर म्हणजे काय, ह्या सगळ्याची तुम्हाला इंट्रोडक्शन मागच्या वर्षी झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मुद्दाम मी सांगतेय की हा बेसिक फरक काय असतो आपल्याला माहिती असावा. व्हायरस जे असतात ना ते असे बाहेर कुठेही असतात ना तर ते डेड असतात, डेड. समजा आता मी जिथे बसले माझ्या लॅपटॉपवर, तुमच्या फोनवरती, जर तो व्हायरस पडला असेल तर तो डेड असतो. जोपर्यंत तो त्याच्या योग्य मालकाच्या शरीरामध्ये घुसत नाही तोपर्यंत तो डेड असतो. योग्य मालक म्हणजे असा कोणताही प्राणी ज्याच्या शरीरामध्ये तो घुसला की तो ऍक्टिव्ह होतो आणि मग तो जिवंत होतो. तोपर्यंत तो मेल्यासारखाच असतो. माझ्या लॅपटॉपवरनं मी धूळ झटकून टाकेन तर तो व्हायरस पण उडून जाईल. जर तो व्हायरस माणसांना अफेक्ट करणारा नसेल तर तो माझ्या समोर पडलेला असेल तरी त्याला काही होणार नाही, त्याच्यामुळे मला काही होणार नाही.
जसं आपण स्वाईन फ्लूचं बोलतोय, तर स्वाईन फ्लूचा जो व्हायरस आहे तो व्हायरस त्या फ्लूचा व्हायरस आहे. फ्लू म्हणजे सर्दी, नॉर्मल नाक गळण्याचा फ्लू सगळ्यांना होतो माहिती ना, कॉमन फ्लू. तसाच तो फ्लू जो डुक्कर म्हणतात ना, त्यांना स्वाईन म्हणतात, त्यांना होणारा तो जो व्हायरस आहे, विचार करा, जर तो व्हायरस त्या डुक्करच्या शरीरामध्ये गेला, त्या स्वाईनच्या शरीरामध्ये गेला, तर तो त्याला फ्लू करतो. आणि त्या स्वाईनमुळे त्याच्या बॉडी मधनं येणाऱ्या फ्लुइड्स मध्ये ते व्हायरस असतील तर त्याच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना तो ट्रान्सफर होतो. माणसांच्या शरीरामध्ये तो येत नाही, आला तरी तो काही करत नाही. त्याचा पहिला आणि महत्वाचा मालक जिकडनं त्याचं ट्रान्सफर सुरू होतो तो असतो स्वाईन. समजलं का? म्हणून त्या रोगाचं नाव आहे स्वाईन फ्लू. तोपर्यंत ते जे असतात ना व्हायरस, ते डेड असतात. जोपर्यंत त्यांच्या त्या योग्य मालकाच्या शरीरात ते घुसत नाही तोपर्यंत ते तसंच पडलेले असतात, जसा कचऱ्याचे कण असतात तसे. पण बॅक्टेरिया हे लिव्हिंग नसतात आणि बॅक्टेरियाला सेल वॉल असते. दे आर सेम लाईक सिंगल सेल वाले कसे असतात ना आपले कोणतेही ऑर्गॅनिझम, तसे ते बॅक्टेरिया असू शकतात. बॅक्टेरियाला पद्धतशीर लाईफ सायकल पण असते कारण ते लिव्हिंग सेल्स आहेत. अशी कुठलीच गोष्ट तुम्ही व्हायरसच्या बाबतीत सांगू शकत नाहीत, कारण ते कधी मरतात कधी जिवंत होतात, कधी मरतात कधी जिवंत होतात. ते असे मूवी मधले असतात ना, किंवा त्या सिरियल मधले लोक असतात, कधी मरतात कधी जिवंत होतात, कधी चेहरे बदलून येतात, कधी त्यांचे प्लास्टिक सर्जरी होते, असे वगैरे असतात. तशा काइंड ऑफ व्हायरस असतात, कळलं का? पण दोघंही आपल्या शरीरावरती अटॅक करू शकतात, दोघंही आपल्याला हार्मफुल डिसीजेस क्रिएट करू शकतात. पण हा त्यातला बेसिक फरक आहे, म्हणजे आपल्याला माहिती असावं म्हणून सांगते. आता आपल्या शरीरामध्ये आपल्या आजूबाजूला बरेचसे बॅक्टेरिया आहेत, बरेचसे व्हायरसेस आहेत. फंगस बुरशी, त्याला सोप्या मराठीमध्ये आपण त्याला बुरशी म्हणतो. स्किनवरती बुरशीची उदाहरणं तुम्हाला माहिती असेल, ते गज करणं, असं कुठेतरी गोल 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 खाज येते, ती वाढत 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 जाते, ती पूर्ण स्किनवरती ती वाढत जाते आणि मग तुम्हाला त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्यायला लागते. केसांमध्ये अशी ट्रीटमेंट घ्यायला लागते, तिथे पण काही फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. ज्या ज्या ठिकाणी डंपनेस आहे किंवा क्लिनिंग बरोबर होत नाही, अशा कुठल्याही वस्तूवरती फंगल ग्रोथ होऊ शकते, बरोबर? आणि ती एकदम दिसते मोठी झालेली. त्याच्या मायन्यूट लेवलला जे काही आहे फंगल ग्रोथ, ती तुम्हाला मायक्रोस्कोप खाली नीट दिसू शकते. ठीक आहे, आता हे कळलं. युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स मधलं आपल्याला हे बघायचंय की ते आपल्याला हेल्थ मध्ये महत्वाचे आहेत, एन्व्हायरमेंट मध्ये महत्वाचे आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये महत्वाचे. कसे काय? हेल्थ मध्ये आपल्या शरीरामध्ये खूप सारे गुड बॅक्टेरिया आहेत, जे बाहेर येणाऱ्या बॅड बॅक्टेरियांना मारतात. इन रिटर्न आपली बॉडी त्यांना फूड देते. त्यांना जगण्याकरता एनर्जीची गरज आहे, ग्लुकोजची गरज आहे, ती आपली बॉडी त्यांना देते. त्यांचं काम होतं आणि ते इन रिटर्न आपली मदत करतात, त्या पॅथोजन्सना मारतात, बरोबर? आपण म्युच्युअली एकमेकांना मदत करतो. एन्व्हायरमेंट मध्ये ते जर सॅप्रोफाइट्स असतील किंवा ते जर डेड मटेरियलवरती जगणारे असतील किंवा ते डिकम्पोजर्सच असतील, तर मग ते दे आर द क्लीनर्स, बरोबर? ते आर द क्लीनर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. जे काही डेड डिकेड खराब आहे ते सगळं ते क्लीन करून टाकतात. आणि इंडस्ट्रीमध्ये तर एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग ऍट द हायेस्ट लेवल, जर तुम्ही बघा ब्रेड इंडस्ट्री, ब्रेड बनवायचं काम आहे, त्याच्यामध्ये ते दिवसभरामध्ये त्यांचं ते बनवणं, आटा गुंथना, उसके पार्ट्स बनाना, ये सब चलता रहता है. त्याचे पॅकेट्स बनवून 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 तुम्ही त्याचे सॅम्पल करून ते जेव्हा बाहेर काढता तुमच्या ह्याच्यासाठी, इंडस्ट्रीमध्ये सेल आउट करण्यासाठी, तेव्हा ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायला लागतं. म्हणजेच अशा वेळेला आपण त्याचा युजेस ऍट अ व्हेरी बिग लेवल, ऑन अ व्हेरी लार्ज स्केल करतो, बरोबर? म्हणजेच ते काय आहेत, आपल्या डेली प्रत्येक फॅक्टरमध्ये कुठे ना कुठे ते कॉन्ट्रीब्युट करत असतात. आपल्या फूडमध्ये, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या बॉडीच्या आत, किंवा जर तुम्ही कमर्शियल मध्ये त्याचा वापर करणार असाल तर मे बी इन द इंडस्ट्री दे आर व्हेरी बेनिफिशियल इफ दे आर गुड बॅक्टेरिया. बॅड असतील तर आपण आहोत ना, आपण शोधून काढले त्याच्यावरती मेडिसिन्स. नाव मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड मायक्रोबायोलॉजी, सी द ब्युटी. किती सुंदर आहेत ते. कोणी म्हणेल का हे मायक्रोब्स आहेत, पण आहेत. अशा रंगाचे, अशा आकाराचे, अशा स्ट्रक्चरचे, असे मल्टिपल टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. आता तुम्हाला अंदाज आलाय का, आपण जे लिव्हिंग वर्ल्ड असं जे म्हणत असतो की नाही, जे आपल्याला दिसतं ना ते खूप छोटूस आहे, एवढूसच आहे जे आपल्याला माहिती आहे. त्या अलीकडे पलीकडे टाइप्स अँड व्हरायटी ऑफ द थिंग्स आर देअर, जे आपल्याला माहितही नाही आहेत की किती सुंदर आणि किती वेगळे आहेत. अशा रंगाचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते मायक्रोस्कोप खाली गेल्यावरती बघतो आपल्याला. हे इकडे बघा, आता हे काय ह्याचं स्ट्रक्चर आहे, ह्यांचे रंग बघा, त्यांचे स्ट्रक्चरल डिफरन्सेस बघा, आकार बघा, किती व्हरायटी आहे.
मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी असते. तर हे सगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचा स्टडी जिकडे होतो ते मायक्रोबायोलॉजी. मी तुम्हाला आधीच म्हणाले होते की यू आर इंट्रोड्यूस विथ मायक्रोबायोलॉजी दिस इयर इन दिस टॉपिक. म्हणून तर तुम्हाला मी व्हायरस आणि बॅक्टेरिया मधला फरक सांगितला की नाही. मायक्रोस्कोप खाली तुम्हाला यांचा स्टडी करायचा आहे. तो सायंटिफिक स्टडी ज्याच्यात तुम्ही करणार ती तुमची मायक्रोबायोलॉजी आहे. आता ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं दिस अ डायव्हर्स अँड फॅसिनेटिंग वर्ल्ड, खूप सारी व्हरायटी आहे आणि त्याच्यावर खूप सारा अभ्यास झालाय. तरी सुद्धा खूप सारे स्पीसीज असे आहेत की जे आपल्याला माहितच नाहीत, कारण ते स्वतःला चेंज करतात ना, स्वतःला डेव्हलप करतात, अडॅप्ट करतात आणि इव्हॉल्व्ह होतात, फास्ट होतात. आता मायक्रोबायोम, द कॉम्प्लेक्स कम्युनिटीज ऑफ मायक्रोब्स दॅट लिव्ह इन अँड ऑन द ह्युमन बॉडी प्लेइंग क्रुशियल रोल्स इन हेल्थ, त्याला आपण मायक्रोबायोम असं म्हणतो. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला काही काही गोष्टी दिसतील बघा. टंग वरती आहेत, टॉन्सिल्स वरती आहेत, सलायवा मध्ये आहेत, आपल्या स्टमक मध्ये सुद्धा आहेत, स्किन वरती सुद्धा आहेत. म्हणजे खूप सारे टाईप ऑफ बॅक्टेरिया आर इनसाइड ऑफ अवर बॉडी. आणि आउटसाइड काही काही आणखीन आपण मगाशी जी लिस्ट काढली ना आपल्या आजूबाजूच्या लिव्हिंग थिंग्स मधली, त्याला आपण मच्छर बोललो नाही. एक मच्छर आला होता त्याला मारलं. चला, सो असे सगळे लिव्हिंग थिंग्स आपल्या आजूबाजूला असतात. आता आपण युजेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स बद्दल, फूड प्रोडक्शन, मेडिसिन आणि एन्व्हायरमेंटल ह्या 3 टॉपिक बद्दल डिस्कशन करूया. जे आपलं ऑलरेडी मगाशी बोलणं झालं तोच टॉपिक पुढे बघा. फूड प्रोडक्शन ऑन अ लार्ज स्केल, फर्मेंटेशन, डायजेशन, फ्लेवरिंग युझिंग बॅक्टेरिया, यीस्ट अँड मोल्ड्स. आपण फर्मेंटेशनचं एक उदाहरण जे घेतलं ते होतं ब्रेड किंवा पाव किंवा पिझ्झाचे बेस किंवा असे कोणतेही प्रोडक्ट्स ज्याच्यामध्ये, किंवा बिस्किट्स फॉर दॅट मॅटर, हे फर्मेंटेशनने किंवा त्या पद्धतीने यीस्ट किंवा असं टाकून आपण बनवतो. पण ऑन द लार्ज स्केल कोणते तरी असे जसे इडली डोसावाले बॅटर असतात, ते सुद्धा फर्मेंट करून त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकून खूप मोठ्या स्केलवरती बनवून विकलं जातात ऑन डेली बेसिस. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे फर्मेंटेशनचा रोल असतो. डायजेशन ऑलरेडी त्यांचं झालेलं असतं बघा. विचार करा, दुधाचं दही होताना ते लॅक्टोबॅसिलस दुधाला काय करतात, दे ईट समथिंग आउट ऑफ इट अँड दे मेक इट इन टू द कर्ड. कशामुळे? त्याच्यामधनं काहीतरी चेंज होतात ना, काही केमिकल सिक्रेट होतात आणि दोज केमिकल्स मेक दॅट मिल्क टू द ऍसिडिक टर्निंग कर्ड. कशामुळे? की त्या सिक्रिशन्समुळे, जे त्या लॅक्टोबॅसिलसचं फूड आहे आणि ते एनएरोबिक रेस्पिरेशन आहे, त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांचं काम चालू आहे. ते दुधामध्ये गेले की त्यांचं ते काम करतात आणि दुधाला बदलून टाकतात. तर ही ऑटोमॅटिक होणारी प्रक्रिया आहे. ही कोणाची प्रक्रिया आहे? मायक्रोब्सच्या आतल्या डायजेशनची. पण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, म्हणजे आपल्या पूर्णच्या पूर्ण द लॉंगेस्ट सिस्टीम ऑफ द बॉडी डायजेशन आहे ना, इथून सुरू होते आणि बॉडी जिकडे संपते तिकडे जाऊन संपते. म्हणजे एवढ्या मोठ्या पाथवरती आपलं फूड फिरतंय. त्याच्यामध्ये 10 गोष्टी होतात आणि कधी येतात कधी जातात. किती गोष्टी सुरू आहेत सायमल्टेनियसली. अन्न खाल्ल्यापासून, चावण्यापासून त्याचं डायजेशन जे सुरू होतं, तर त्याचं पूर्ण बॉडीमध्ये ऍसिम्युलेशन होईपर्यंतची इट्स अ लॉंग प्रोसेस. आता विचार करा, तर आपल्या फूड पाईपमध्ये काय काय आहे? ऍसिड आहे, एन्झाईम्स आहेत, हॉर्मोन्स आहेत, त्याच्यामध्ये मायक्रोब्स पण आहेत. जिकडे जिकडे ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तिकडे तिकडे पेरलंय आपल्या शरीरामध्ये. ज्या गोष्टी आपण डायजेस्ट नाही करू शकत किंवा ज्या गोष्टी आपल्याला डायजेशनला कोणाची तरी मदत लागेल, तिकडे तिकडे आपल्या बॉडी ट्रॅकमध्ये, कुठल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये मायक्रोब्स आहेत. जे आपल्याला जमत नाही ते काम ते करतात. इन रिटर्न मी तुम्हाला म्हटलं, आपण त्यांना एनर्जी देतो, ते आपल्याला डायजेस्ट करून देतात, ते आपल्या बॉडीमध्ये आपण ऍसिम्युलेट करून घेतो. चांगलं आहे ना हे? डायजेशन मध्ये त्यांची आपल्याला मदत होते. फ्लेवरिंग युझिंग बॅक्टेरिया. हा, आता अजून एक गोष्ट आहे फूड प्रोडक्शन मध्ये. एक गोष्ट आहे अल्कोहोल मेकिंग, किंवा त्याला आपण म्हणतो बिवरेज इंडस्ट्री. त्याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियाचा वापर होतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण मायक्रोब्सचा वापर करतो. यीस्ट हे एक प्रकारचे काय असतात, तुम्ही मग अशी जे सांगितले ते ब्रेड वाले जे सगळं आहे त्याच्यातले प्रकार. आणि मोल्ड्स, ठीक आहे, यीस्ट आणि मोल्ड्स हे फूड प्रोडक्शन मध्ये वापरतात. बघा तो काय करतात, कणकेचा गोळा बनवून त्याचं काहीतरी ही विल मेक आउट ऑफ इट नाउ. दुसरं आहे मेडिसिन्स, अँटीबायोटिक्स, वॅक्सिन्स अँड प्रोबायोटिक्स डिराइव्ह फ्रॉम द मायक्रोब्स टू ट्रीट डिसीजेस. एक ऍड आहे, याकुल्टची ऍड. याकुल्ट नावाचं एक प्रोबायोटिक आहे, तुम्ही कधीतरी ऐकलं असेल. ती एक शिल्पा शेट्टीची ऍड होती. तिच्या मुलीला सांगत होती, तिच्या घरातल्या लोकांना सांगत होती की स्टमक के बैक्टीरिया के गट हेल्थ के लिए अच्छा है प्रोबायोटिक, और प्रोबायोटिक में अच्छा है याकुल्ट.
मी काय ऍड नाही करते, याकुलची तुम्हाला सांगते आठवण करून देण्याकरता. तर आपण आताच बोललो की आपल्या डायजेशन मध्ये मायक्रोब्स मदत करतात. त्याच्यामध्ये गुड बॅक्टेरिया पण आहेत, बॅड बॅक्टेरिया पण आहेत. त्या गुड बॅक्टेरियाची हेल्थ चांगली व्हावी आणि बॅड बॅक्टेरिया खराब म्हणजे कमी व्हावे म्हणून प्रोबायोटिक वरनं घेतले जातात. काही वेळेला मेडिसिनली किंवा काही वेळेला रेग्युलरली. आपल्या घरामध्ये तर प्रोबायोटिक आपण घेतोच. आपल्या जेवणाचा, स्पेशली भारतीय महाराष्ट्रीयन जेवणाचा तो अविभाज्य भाग आहे. दुपारच्या जेवणामध्ये दही भात, ताक भात, कढी भात, आपल्याकडे जे हे आहेत ना दहीजन्य पदार्थ, हे सगळे प्रोबायोटिक आहेत. नॅचरली हेल्पिंग अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम टू डू वेल. पोट खराब असलं, अपचन झालं असलं, अंगात शक्ती नसली, डॉक्टर काय म्हणतात, दही भात खा, दूध भात खा, हलकं हलकं जेवा. बरोबर, कारण त्याच्यामध्ये प्रोबायोटिक आहेत. दे हेल्प युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम टू डू वेल. तिथे जी एनर्जी पाहिजे ती तुम्हाला आपोआप मिळणार आहे. सो फ्रॉम दिस मायक्रोब्स टू ट्रीट द डिसीजेस. तर हे मेडिसिन्स काय करतात, आपल्याला मदत करतात आपली बॉडी चांगली रिज्युव्हनाइट करण्यासाठी. एन्व्हायरमेंटल डिकम्पोजिशन, बायोरेमिडिएशन अँड नायट्रोजन फिक्सेशन बाय मायक्रोब्स इन नेचर. आपल्या आजूबाजूला एन्व्हायरमेंट मध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण मगाशीच बोललो की काही डेड डिकेड ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांना डिकम्पोज करण्याकरता नायट्रोजन फिक्सेशन साठी मायक्रोब्सचा वापर होतो. नाव नेक्स्ट पार्ट इज युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते असतात. डायव्हर्स ऍप्लिकेशन्स बघा. लॅक्टोबॅसिलाई आर एनारोबिक and lactobacilli bacteria that is they can produce energy without the use of oxygen. आपण मगाशी जे बोललो की दुधाचं दही करतात त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांचे काम ते करून टाकतात. आणि काय करतात, एनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छ्वास. एनएरोबिक म्हणजे ऑक्सिजनची गरज नसताना आपण केलेला श्वासोच्छ्वास. दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन. लॅक्टोबॅसिलाई आर बेनिफिशियल बॅक्टेरिया युज्ड इन फर्मेंटेड फूड्स, प्रोबायोटिक्स, बायोरेमिडिएशन एफर्ट्स. ठीक आहे ना, जे आपण मगाशी बोललो ते सगळं आपल्या लॅक्टोबॅसिलाई करतात. किती चांगले आहेत ते. गट अँड इम्युन हेल्थ. आपण जे मगाशी बोललो ते तेच आहे की गट म्हणजे टू युअर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, इंटेस्टाईन, त्याच्या हेल्थसाठी यू नीड टू यूज दोज इन प्रोबायोटिक्स टू सपोर्ट युअर हेल्थ अँड इम्युन सिस्टीम. ते गुड बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमधले तुमची इम्युन सिस्टीम पण ते मदत करतात ना डेव्हलप करायला. Then environmental application, cleaning of the pollutants through bioremediation process. बायोरेमिडिएशन मध्ये काय होतं, आजूबाजूला असलेल्या ज्या काही डेड डिकेड पदार्थ आहेत त्यांना तुम्ही क्लीन करताय. दॅट इज रेमेडी. रेमेडी म्हणजे ट्रीटमेंट. बायोरेमेडी, एखादा प्लांट असेल, एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचा कचरा बनतो, त्याच्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट प्लांट पाहिजे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, मोठ्या इंडस्ट्रीमध्ये वेस्ट मॅनेजमेंटचं एक युनिट असतं. त्या युनिटमध्ये जो काही नको असलेला भाग असतो, जो कचरा असतो, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. उदाहरणार्थ, नको असलेल्या सांडपाण्याची व्यवस्था, नको असलेल्या कचऱ्याची व्यवस्थापनाची व्यवस्था, नको असलेल्या अनवॉन्टेड बट बायोडिग्रेडेबल कचऱ्याची व्यवस्था, ह्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. पाण्यामधला कचरा क्लीन करण्यासाठी तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही मायक्रोब सोडता आले आणि ऑटोमॅटिक त्याचं क्लिनिंग करता आलं तर यू आर क्लिनिंग युअर युनिट बाय दी बायोरिमेडिएशन. रेमेडी म्हणजे मदत. आता दुसरं आहे रायझोबियम. तुम्ही मला मगाशी सांगितलं व्हॉट इज रायझोबियम. रायझोबियम हा एक प्रकारचा मायक्रोब आहे. तो आहे सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सिम्बायोसिसचा अर्थ आहे कमिंग टुगेदर टू हेल्प इच अदर. सिम्बायोसिस हे खूप मोठी कॉलेजचं नाव आहे, सिम्बायोसिस, आणि ती इंटरनॅशनल कॉलेज आहे. त्याच्यामध्ये सगळीकडची मुलं एकत्र येतात आणि एकत्र अभ्यास करतात. आता ह्या सिम्बायोटिक बॅक्टेरियामध्ये काय होतं, नायट्रोजन फिक्सेशन. तुम्हाला इथे चित्रात काय दिसतंय बघा, एका झाडाची मुळं उलटी केलेली आहेत. म्हणजे झाड उपटलंय आणि मुळं उलटी केली आहेत. नाहीतर झाडाच्या वरती मुळं आल्यासारखं वाटतं, तसं नाही येते. उपटलेलं वर उलट करून दाखवलं चित्रामध्ये. त्या मुळांवरती तुम्हाला असे गोल गोल दाण्यांसारखे काहीतरी दिसतात का, तर त्याला म्हणतात नोड्युल्स. त्या नोड्युल्स मध्ये कोण राहतात, रायझोबियम बॅक्टेरिया. आता ह्या बॅक्टेरियांचं काय असतं, एक मिनिट, ह्या बॅक्टेरियांचं काय काम असतं,
टीचर जे रोपट असतं ना त्याला आंबले पुरवणे. हा, बोला बोला बोला. टीचर मी सांगू का? कोण सांगते? अनुष्का. अनुष्का बोल ना, फक्त मोठ्याने बोल. म्हणजे प्लांटला डायरेक्टली ऑक्सिजन घेता येत नाही म्हणून ते नोड्युलर ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करतात जमिनीमधून आणि त्याला नायट्रिट्स आणि नायट्रेट्स मध्ये कन्वर्ट करतात आणि मग ते प्लांट्सला फूड बनवण्यासाठी मदत करतात आणि ते वरती पाठवतात. नायट्रेट्स आणि नायट्रेट्स यांच्या प्रोसेस मार्फत प्लांट हे फूड बनवतात आणि ते थोडस नोड्युलसला म्हणजेच त्या खाली रूट्सला हेल्प करतात त्यांच्या म्हणजे त्यांच्या ग्रोथसाठी. बरोबर आहे. आपल्या एअरमध्ये जवळपास 78% नायट्रोजन आहे, पण हा नायट्रोजन कन्झ्युमेबल नाही. जसं कार्बन डायऑक्साईड जो हवेमध्ये आहे तो प्लांट डायरेक्टली घेतात आणि ते कार्बन सायकल मध्ये फिरतं, ते आपण बघितलं ऑलरेडी. तर एअर मधला कार्बन हा आपल्या बॉडीमध्ये आला ऑटोमॅटिकली. कार्बन डायऑक्साईड प्लांटने घेतलं, त्याच्यापासून फूड बनवलं. काय होतं ते C6H12O6 म्हणजे शुगर. बरोबर, ते आपण खाल्लं म्हणजे आपल्या पोटात गेलं ना ते कार्बन प्लांट्स कडनं. पण असं नायट्रोजनचं होत नाही. हवेमधला नायट्रोजन हा बऱ्यापैकी इनर्ट असतो अँड इट डझंट रिॲक्ट क्विकली विथ एनीबडी. पण मग ते आपल्यासाठी गरजेचं आहे. आपल्या DNA मध्ये नायट्रोजन आहे, आपल्याकडे न्यूक्लिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, आपल्या सेल्युलर लेवलला जे काही प्रोटीन्स असतात ग्रोथचे प्रोटीन्स त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन लागतो. आपल्या बॉडीमध्ये नायट्रोजनची गरज असते, पण ते नायट्रोजन येणार कसं? हवेतलं तर येणार नाही. तर ते नायट्रोजन सायकल मधनं आपल्या बॉडीमध्ये येतं. त्याच्याकरता नायट्रोजन फिक्सेशनची गरज असते. हवेतला नायट्रोजन जमिनीत जायला पाहिजे, जमिनीतून त्या प्लांट्स मध्ये जायला पाहिजे आणि प्लांट्स मधून आपल्याकडे जायला पाहिजे. ही जी प्रोसेस आहे ती नॉर्मल प्रोसेस आहे. ते काम करण्यासाठी हे रायझोबियम बॅक्टेरिया जे असतात ते कन्व्हर्जन करतात. हवेतला जो काही नायट्रोजन आहे तो कन्वर्ट करतात नायट्रेट आणि नायट्राईट या दोन फॉर्म मध्ये, आणि ते जमिनीमध्ये एकदा मुरले की ते जसे की मिनरल्स ऍब्झॉर्ब करतात की नाही. मुळं मिनरल्स मध्ये काय असतात? मेटल्स असतात छोट्या छोट्या प्रमाणातले. तर अशा पद्धतीने जे काही आहे ऑलरेडी मातीमध्ये त्या फॉर्म मधनं नायट्रोजन ऍब्झॉर्ब केला जातो आणि मग तो डेव्हलपमेंट करता वापरला जातो. बरोबर, म्हणजे हे नायट्रोजन फिक्स करण्याचं काम ह्या नोड्यूल मधनं होतं आणि हे नोड्यूल्स मध्ये असतात रायझोबियम बॅक्टेरिया. आता हे महत्वाचं जे आहे सायकल चालवण्याचं काम, म्हणजे नायट्रोजन सायकल चालवण्याचं काम हे रायझोबियम बॅक्टेरिया करतात आणि ह्याला म्हणतात सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ प्लांट अँड दी बॅक्टेरिया. प्लांटला काय मिळतंय? नायट्रोजन, आणि त्या बॅक्टेरियाला काय मिळतंय? सपोर्ट, प्रोटेक्शन आणि फूड. बरोबर, त्यांना जे काही फूड पाहिजे ते ऑटोमॅटिकली प्लांट्स त्यांना देते. रूटच्या मध्येच बसलेले आहेत ते नोड्यूल मध्ये. बघा ना इथे दिसते ना तुम्हाला चित्रामध्ये, असे आहेत ते प्लांटच्या आतच आहे, रूट वरती बसलेले आहेत आतमध्ये. आणि ते काय करतात? इन रिटर्न हवेतला नायट्रोजन प्लांटला देतात. प्लांट म्हणते ये बाबा तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. तुला काय पाहिजे जगण्याकरता ते सगळं मी देतो, मला जे पाहिजे जगण्याकरता ते तू बदलून दे मला. सो ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. जसं आपण करतो ना, माझा होमवर्क तू करून दे, तुझं काम मी करून घेईन, सेम तसंच आहे. ह्याला म्हणतात सिम्बायसिस. हे सगळेच करतात. टीचर असं आहे का ती भुईमुगाचं झाड असतं ना त्याला असतं? हा, भुईमुगाच्या झाडाला बघा, कडधान्य जे आहेत ना, कडधान्य, त्या कडधान्याच्या मुळांमध्ये हे आपोआप येतात. आता हे भुईमुगाच्या याला पण असतात, मी पण बघितलं बऱ्याचदा. पण कडधान्य तुम्हाला माहिती का, जे हुशार शेतकरी पूर्वीपासून जे करतात पारंपरिक शेतीमधलं म्हणते बरं का, ते आलटून पालटून कडधान्य लावतात. कारण त्याच्यामुळे जमिनीचा कस आपोआप सुधारतो. तुम्हाला वेगळे काही केमिकल टाकायला लागत नाही. नाहीतर मग तुम्हाला फर्टिलायझर टाकावे लागतात. म्हणजे फर्टिलायझरला काय म्हणतात रे मराठीमध्ये? कशाला टीचर? फर्टिलायझर ते असतात ना, रसायन टाकतात ना, ते प्रोडक्शन वाढावं म्हणून. काय म्हणतात त्याला? ते बोलतात का? एक तर असतात फर्टिलायझर, दुसरे असतात पेस्टिसाइड. पेस्टिसाइड म्हणजे ते पेस्ट मारण्याकरता टाकतात, वरनं स्प्रे करतात. आणि फर्टिलायझर मुळाशी टाकतात ना रासायनिक खते. या खतांमध्ये NPK म्हणजे नायट्रोजन, पोटॅशियम आणि
फॉस्फरस हे 3 टाकले जातात. पण त्यातला नायट्रोजन तुमचं ऑटोमॅटिकली तुम्हाला इकडे मिळत असेल तर तुम्ही का बरं ते टाकाल? जितकं नॅचरल तितकं चांगलं. तुम्हाला हे माहितीये का, मी तुम्हाला मागे सुद्धा बोलले होते की आयुर्वेदिक औषधं जी असतात, मी आयुर्वेदाचा प्रचार करत नाहीये, पण मी सांगतेय कारण काय, ते झाडापासून आलेलं असतं, वनस्पतीजन्य प्राणीजन्य पदार्थांपासून, कारण ते सजीव आहेत ना, त्यांच्या आणि आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या गोष्टी सेम आहेत. तर सिमिलर गोष्टी आपल्या शरीरामध्ये लवकर एक्सेप्ट केल्या जातात. आयर्न टॅबलेट खाण्यापेक्षा काय, आयर्न टॅबलेट खाण्यापेक्षा आयर्नच्या भांड्यामध्ये खाल्लं म्हणजे लोखंडाच्या तव्यावर बनवलं की ते लवकर बॉडीमध्ये जातं. जितकं तुम्ही नॅचरल खाणार तितकं जसं तुम्हाला सांगते मी, पालक इज हाय इन आयर्न कंटेंट. मग पालकाची भाजी जास्त खायला का सांगतात, आलटून पालटून त्याच्यामधनं आयर्न कंटेंट मिळतो आपल्याला. म्हणजे तुम्ही जितकं नॅचरल खाणार तितकं ते जास्त चांगलं असतं. जितकं केमिकल युक्त खाणार तितकं ते एकतर बॉडीने एक्सेप्ट केलं पाहिजे, शिवाय त्याचे दुष्परिणाम असतात ते वेगळे. तर हे आहे सिम्बायोटिक रिलेशनशिप. पुढचं आहे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. जो मुद्दा आपण बोललो की हुशार शेतकरी जे पूर्वापार त्यांना ही गोष्ट माहिती होती की जमिनीचा कस आपोआप सुधारतो, ते आलटून पालटून स्वतःहूनच कडधान्य लावतात. कडधान्य नाही लावता आली, काही मातीमध्ये समजा नाही त्याचं पीक चांगलं आलं, तर मग काय करायचं? मग अशा वेळेला आपण त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे काही प्रोव्हिजन्स करू शकतो ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन होऊ शकतं. हे सगळं आपल्याला पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे बरं का, कोणासाठी माईक ऑन आहे. तर ऑर्गॅनिक खतांमध्ये काय करतो आपण, कोण रे ते, कोणाची तरी आई बोलते का मध्ये मध्ये, आपल्यावर अभ्यास करायला आली वाटतं. हुज दॅट? कोणी आहे? नावाची एक मुलगी आहे. राधिका, आपला माईक बंद करा. बरं चला, आता आपण ना पुस्तकात जरा बघूया बरं का. पीपीडीत तर आपण बघितलं. 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, तोपर्यंत आपण जरा पटापट बघू की आपण काय काय बघितलं. युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स, आपला पहिला मुद्दा चालू आहे. युजफुल मायक्रोब्स, त्यातला आपण लॅक्टोबॅसिलस आणि रायझोबियम ह्या 2 मुद्द्यांकडे आता आलोय. माईक बंद करा मुलांना, काही बोलायचं नसेल तर. युजफुल बॅक्टेरिया जे आपल्याला मदत करतात ते नावातच अर्थ आहे. त्यातला पहिला होता लॅक्टोबॅसिलाई. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे सांगितलंय ना ते आहे त्या ह्याच्याबद्दल. काय माहिती म्हणे, नाही माहिती आम्हाला, जाऊ द्या, आम्ही आमचा अभ्यास करतोय. ह्याच्यामध्ये एक फ्रेश ताकाचा थेंब आपल्याला स्लाइडवर घ्यायला सांगितलंय आणि मायक्रोस्कोप खाली बघायला सांगितलंय. तर मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला काय दिसेल, असे डंबेल शेप, काहीतरी हालचाल करतात, वळवळ करतात, असे काही ऑर्गॅनिझम दिसतील जे आहेत आपले लॅक्टोबॅसिलाई. ठीक आहे, त्या काइंड ऑफ बॅक्टेरिया. आता हेच आपल्याला सांगितलंय की दुधातून दह्याचं परिवर्तन होतं म्हणजे काय होतं बघा. लॅक्टोज इज द शुगर इनसाइड द मिल्क. ह्या शुगरला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतं हे लॅक्टोबॅसिलाई. ऍसिड म्हणजे आम्ल, आम्लाचं पीएच कमी म्हणजे ते तिथल्या सगळ्या वस्तूंना आक्रसून घेणार, बरोबर. म्हणजेच काय होईल, त्याच्यातले सगळे प्रोटीन जमा होणार आणि घट्ट घट्ट गोळा तयार होणार. दुधातून दही झालं म्हणजे काय होतं, पाणी सुटं होतं आणि मध्ये घट्ट घट्ट गोळा बनतो. हे कशामुळे होतं, त्याच्यामध्ये ऍसिड बनतं. आणि ते ऍसिड कुठलं आहे, लॅक्टोज शुगरचं लॅक्टिक ऍसिड, लॅक्टोजचं लॅक्टिक तेच असतं. आता दस मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम दी अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द मिल्क. आणि इतर बऱ्याच घटकांमधनं प्रोटीन्स वेगळे होतात आणि त्याचा घट्ट घट्ट गोळा बनतो ज्याला आपण दही म्हणतो. योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोअर टेस्ट. सोअरचा अर्थ आहे आंबट. आंबट कशामुळे, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ऍसिड्स आर सोअर इन टेस्ट. कुठलीही ऍसिडिक गोष्ट ही आंबटच असते, मग दही हे आंबट असणारच की नाही. हे आंबट असल्यामुळे त्याच्यामध्ये इतर बॅक्टेरिया डेव्हलप होऊ शकत नाही. दूध 2 दिवसात खराब होतं, 3 दिवसात खराब होतं, पण दही त्याच्याहून जास्त 4-5 दिवस 6 दिवस पर्यंत चांगलं टिकतं. त्याच्या पलीकडे ते खूपच आंबट होतं आणि मग ते त्याच्यावरती बुरशी चढायला लागते आणि मग ते खराब होतं. पण दुधापेक्षा दही असं बऱ्यापैकी टिकतं की नाही, कारण की ते ऍसिडिक असतं आणि ते दुसऱ्या मायक्रोब्सला त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ देत नाही. Why do doctors advise you to have yogurt or buttermilk if you have indigestion or abdominal discomfort? की तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, अपचन झालं असेल, तर डॉक्टर स्वतःच म्हणतात ना दही भात खा, ताक प्या. त्याचे कारण असते की दे आर गुड फॉर दी डायजेस्टिव्ह ट्रॅक. आता युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाई आपल्याला ऑलरेडी भरपूर काय काय युजेस दिलेले आहेत की श्रीखंड, चीज, घी, बी हे सगळे जे काही दुग्धजन्य आहे सगळ्यामध्ये काय मिळतं,
लॅक्टोबॅसिलाई मिळतात. फर्मेंटेशन करता ते उपयुक्त आहे. सिडार ऍपलचं किंवा असं काही काही प्रोडक्ट्स असतात, कोकोआ, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स, ज्याच्यामध्ये प्रिझर्वेशन करायचंय, थोडंसं आंबट पाहिजे आणि फर्मेंटेशन प्रोसेसने ते टिकलं पाहिजे, अशा ठिकाणी लार्ज स्केल प्रोडक्शन मध्ये ह्याचा वापर केला जातो. And some other useful microbes taken together are used to treat the abdominal discomfort. काही औषधांमध्ये सुद्धा ह्याचा वापर होतो की पोटातले काही विकार असतील, दुखणं असेल, जुनी दुखणी असतात ना, अपचनच होत आहे किंवा हे खाल्लं तर त्रासच होतोय, असं काही काही असतं. तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा ह्या ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्टला मदत करण्याकरता ह्याचा वापर होतो. लिव्हिएंट fodder offered to domestic cattle like cows and buffaloes is fodder fermented with help of lactobacilli. ज्या काही प्राण्यांना चारा वगैरे घातला जातो की नाही, त्या चाऱ्यामध्ये पण वेगळं खाद्य असतं बघा, प्राण्यांचं खाद्य. ते आधी बनवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी देतात, कारण त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं आणि त्यात लॅक्टोबॅसिलाई बनतात, जे हेल्प करतात त्या प्राण्यांना. काऊज बफेलोज पण ते खातात, त्यांच्या पण हेल्थसाठी ते चांगलं असतं. सो lactobacilli fermentation process is used to make wine and some other type of bread. वाईन, दारू त्याच्यामध्ये सुद्धा वापरतात, कारण की ती फर्मेंटेशन प्रोसेस आहे. द्राक्ष सडवून, खराब होऊन, आंबवून त्याच्यापासून दारू बनते. असेच इतरही पदार्थांची जी दारू बनते त्याच्यामध्ये फर्मेंटेशनच होतं, म्हणून तिथे सुद्धा लॅक्टोबॅसिलाई वापरले जातात. तर अशा पद्धतीने हे लॅक्टोबॅसिलाई पहिले मदत करणारे मायक्रोब्स आहेत. चला, आज आपण इकडे थांबूया आणि पुढच्या वेळेला भेटूया. पुढचे जे काही आपले राहिलेले मायक्रोब्स मित्र आहेत त्यांना भेटू आणि हा लेसन आणखीन पुढे घेऊन जाऊ. चला, आजच्या दिवसासाठी इथे थांबूया. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. बाय मॅम. बाय मॅम. टीचर होमवर्क असं आहे की तुम्हाला माहिती असलेल्या लॅक्टोबॅसिलसच्या पदार्थांची नावं तुम्ही लिहा. लॅक्टोबॅसिलस आणखी कुठे कुठे वापरलंय ते सांगते, ऐका. होमवर्क. लॅक्टोबॅसिलस कुठे कुठे वापरला जातो, लॅक्टोबॅसिलस कुठे कुठे वापरला जातो, त्या पदार्थांच्या नावांची लिस्ट बनवून ठेवा. होमवर्क आहे. चलो, बाय बाय. गुड नाईट. ओके मॅम. थँक्यू. गुड नाईट. बाय मॅम. बाय. शुभरात्री. गणपती बाप्पा मोरया. बाय मॅम. मैम दूसरा क्लास है क्या?